शिक्षकाच्या छळाला कंटाळून सांगलीतल्या 10वीच्या विद्यार्थ्यानं दिल्लीमध्ये धावत्या मेट्रो समोर आत्महत्या केली। शौर्यसोबत नेमकं काय घडलं, त्यानं सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय पाहूया हा रिपोर्ट। सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या, शिक्षकांकडून छळ, धावत्या मेट्रो समोर उडी। शिक्षण व्यवस्थेचं जीवघेणं वास्तव। हा सांगलीचा शौर्य पाटील दिल्लीतल्या अत्यंत प्रतिष्ठित स्कूलमध्ये 10वीत शिकत होता। शौर्याला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला स्प्रिंगडेल पब्लिक स्कूलमध्ये घातलं। मात्र उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे धडे मिळण्याऐवजी शौर्याचा या शाळेत शिक्षकांनी अमानुष छळ केला। हे सार सहन न झाल्यामुळे 16 वर्षांच्या शौर्यानं थेट मृत्यूलाच कवटाळणं पसंत केलं। शौर्यानं दिल्लीतल्या धावत्या मेट्रो समोर उडी घेत आत्महत्या केली। मात्र आत्महत्येपूर्वी शौर्यानं लिहिलेली सुसाइड नोट शाळांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी आहे। सुसाइड नोटमध्ये काय म्हटले आपण पाहूया। मेरा नाम शौर्य पाटिल है, इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज। आई एम वेरी सॉरी, आई डिड दिस, पर स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा। यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना। मेरे पेरेंट्स ने बहुत कुछ किया, आई एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया। सॉरी भैया, सॉरी मम्मी, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ। स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूं। शिक्षकांनी केलेल्या शौर्याच्या छळाबाबत पालकांनी वारंवार तक्रारी करूनही शाळेने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच त्याचा जीव गमवावा लागल्याचा आरोप पालकांनी केलाय। गेले 8 ते 10 महिने त्याला शाळेमधून शिक्षकांकडून खूप टॉर्चर केलं जात होतं। तर आम्हाला सांगितलं होतं, पण मागच्या 4 दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्तिमत्वांनी सांगितलं की तुला टीसी देणार आहे, तुझा काढून टाकणार आहे। तो 10वीला असल्यामुळे आणि शाळेला 20 गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही, पण त्याला इतक्या धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं। ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं। शौर्याच्या समर्थनार्थ या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोरच जोरदार निदर्शनं केली। संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली। शौर्य को लेके यहाँ पे बहुत ज़्यादा लोगों के मन में प्रेम है, प्यार है। उसके बैचमेट जो है बाहर आके हमारे इसमें शामिल भी होना चाहता है कि स्कूल प्रशासन उनको बाहर नहीं आने दे रहा है। तो स्कूल प्रशासन इतना इनसेंसिटिव हो गया है कि जो जायज़ चीज़ है, जो जायज़ जस्टिस है, उसके लिए भी वो बच्चों को मना कर रहे हैं। तो हमें यही रिक्वेस्ट है कि जो भी इस प्रशासन में है वो टीचर के ऊपर कड़ी के कड़ी सज़ा दे दी जाए उनको, और शौर्य को जस्टिस मिले। शौर्याची ही कहाणी केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही, तर उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आई वडील लाखो रुपये फी भरून आपल्या मुलांना मोठमोठ्या शाळांमध्ये पाठवतात। मात्र या शाळांमधल्या शिक्षकांकडून होणारी छळवणूक थेट विद्यार्थ्यांच्या जीवावरच उठू लागल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।